गोवा हायवे पूर्ण न करणारे रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री, रामदास कदमांचा हल्लाबोल, तर कदम अनाड्यासारखं बोलतात, चव्हाणांचं प्रत्युत्तर. विधानसभेमध्ये योगेश कदम आणि लोकसभेत सुनील तटकरे यांना पाडण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी रसद पुरवली, रामदास कदम यांचा गंभीर आरोप. अजित पवारांच्या यात्रेत नवाब मलिक सहभागी होणार असल्यानं चर्चांना उधाण, निर्दोष सिद्ध होईपर्यंत मलिकांना दूर ठेवण्याच्या भूमिकेवर फडणवीस ठाम. अजित पवारांच्या मंचावरून काँग्रेसचे झिशान सिद्दीकींची स्वपक्षावरच आगपाखड, मोहब्बत की दुकानवरून पक्ष नेतृत्वावरच टीका, राष्ट्रवादीत जाण्याचेही स्पष्ट संकेत. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींचं काँग्रेस नेतृत्वाला ओपन चॅलेंज, विधान परिषदेत चेनिथलांच्या सांगण्यावरून मतदान केलं, आता त्यांनी चिठी जगजाहीर करावी, एबीपी माझावर झिशान सिद्दीकी यांचं वक्तव्य. मराठा आरक्षणात फडणवीसांनी आडकाठी आणली आहे, नाकारून चालणार नाही, जरांगेंची प्रतिक्रिया, तर भुजबळांना फडणवीसांनीच बळ दिल्याचाही आरोप. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता, लाडकी बहीण योजनेवर बोट ठेवत महाविकास आघाडीचं टीकास्त्र. मी येवला मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार, छगन भुजबळांची घोषणा, वळसे पाटलांनंतर आता भुजबळांकडूनही स्वतःच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब. आधी मुलाच्या गळ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं उपरणं, आता सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमस्थळी वडिलांचा फोटो, अजितदादांच्या राष्ट्रवादीत असलेल्या जिरवाळांच्या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना उधाण. रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत अजित पवारांकडून लाडक्या बहिणींना शुभेच्छांचे मेसेज, राजकीय बळ देण्याचंही आवाहन, विधानसभेआधी अजितदादांच्या हायटेक यंत्रणेने कंबर कसली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे विश्वासघातकी, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांची टीका, रायगडमधल्या महायुतीमध्ये वादाची ठिणगी. संभाजी भिडे कमेंट करण्याच्या लायकीचे आहेत का? संभाजी भिडेंवरच्या प्रश्नावर पवारांचा पत्रकारांना प्रतिसवाल, तर मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावरून भिडे वादाच्या भोवऱ्यात. काँग्रेसची छाननी समिती महाराष्ट्र दौरा करणार, 27, 28, 29 ऑगस्टला विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची भेट घेणार, प्रामाणिक उमेदवाराला तिकीट देण्याच्या राहुल गांधींच्या सूचना. कल्याणी नगरमधील अपघातग्रस्त पोर्शेकार परत मिळावी यासाठी अग्रवाल कुटुंबियांचा बाल न्याय मंडळामध्ये अर्ज, 28 तारखेला निकाल. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची दमदार बॅटिंग, पुणे आणि नाशिकमधले रस्ते जलमय, अकोल्यातल्या अकोट तालुक्यातही ढगफुटी सदृश पाऊस. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील 3 सदस्यीय खंडपीठ कुठले निर्देश देणार याकडे लक्ष. पंतप्रधान मोदी 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर जाणार, रशिया दौऱ्यावरनं बरीच टीका झाल्यावर 1.5 महिन्यात युक्रेनला देणार भेट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.